वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे। सोडेगाव गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने गावात जाणारी वाहतूक बंद झाली। प्रत्येक वेळेस पाऊस पडला की वाहतूक व्यवस्था ठप्प होते। त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयातनगर शिवारामध्ये मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे लिंगी गावातील ओढ्याला पूर आल्याने संपूर्ण गावाचा पूर्णपणे संपर्क तुटलाय। त्यामुळे नागरिकांना गावात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। हिंगोलीत जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरलेत। वसमतमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला असून गुंडा या गावातही जोरदार पाऊस झाला। त्यामुळे आलेल्या पुरामध्ये 2 महिला वाहून गेल्यात। कामानिमित्त शेतातून या 2 महिला घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने या 2 महिला वाहून गेल्या। दरम्यान या 2 महिलांचा शोध सुरू आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातील यशवंतनगर परिसरात मुसळधार पावसाने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरले असताना परिसरात पाणी साचलं होतं। त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। घरातील वस्तू पाण्यात भिजल्यात। त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। वर्ध्याच्या बोरगाव गणेश नगरमध्ये 3 वर्षाचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। सायंकाळच्या सुमारास पंकज मोहदुरे घरासमोरच्या नालीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे। मात्र शोध मोहिमेदरम्यान गावाबाहेरच्या नाल्यात या मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खडक नदीला पूर आलाय। नदीवरील पुरामुळे 8 गावांचा संपर्क देखील तुटलाय। जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर कारंजा ते माणिकवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दुसरीकडे नागरिक पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करताना बघायला मिळतात। सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात काल अतिवृष्टी सदृश पाऊस झाला। या पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। पाणी ओसरलं असलं तरी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत। घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। यानंतर शिखर फाउंडेशनकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला असून 2000 किटचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह गहू, तांदूळ, डाळी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत। सोलापुरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर काल पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली। दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालंय। सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका पशुपालकांना बसलाय। अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावाच्या शेतकऱ्यांची जवळपास 7 ते 8 शेळ्या वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय। तर या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनानं मदत करावी असं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तुना नदीला पूर आलाय। दरम्यान माटेगाव येथील जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं 0 फाटा ते पूर्णा रस्ता बंद झालाय। तर तुना नदीकाठच्या पिंपळा, लोखंडे, हिवरा, वाई, आहेरवाडी आणि रिधुळा या 5 गावांचा संपर्क तुटला असून शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग या पिकांना फटका बसलाय। शेतकऱ्यांनी घेतलेले परिश्रम पाण्यात जात असल्याचं सर्वत्र चित्र आहे। आधीच उत्पादन खर्चात वाढ, बाजारातील अनिश्चितता आणि आता नैसर्गिक आपत्ती या संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं दाटून आली आहेत। एकीकडे नुकसान भरपाईसाठी सरसकट पंचनामे न करता मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। तर दुसरीकडे हवामान विभागानं जिल्ह्याला अजून काही दिवस पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे। संपूर्ण राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। दक्षिण ओडिशाच्या, आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पावसाची स्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान गेले काही दिवस पावसानं उघडीप दिल्यानं तापमानात वाढ झाली आहे। त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय। मध्येच ढगाळ वातावरण तर मध्येच ऊन अशा वातावरणाला सध्या नागरिकांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे पाऊस पडल्यास काहीसा दिलासा मिळेल। नाशिकच्या कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। प्रति क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांची घसरण झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे भरलेले 100 ते 150 ट्रॅक्टर मानूर प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभे केल्यानं प्रशासनाची एकच धावपळ उडाली।
कांद्याचे भाव पडल्यानं शेतकरी संकटात असताना नाफेडकडून किरकोळ विक्री सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात मोसंबी उत्पादकांना मोठा फटका बसलाय। बदलत्या हवामानामुळे मोसंबी फळाचं मोठं नुकसान झालंय। पारोऱ्यातील शेतकरी सचिन सोमवंशी यांची 5 एकर क्षेत्रात मोसंबीच्या 800 झाडांची लागवड केली होती त्यांनी। मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलल्यामुळे 80% मोसंबी गळून पडल्यानं त्यांना चांगलाच फटका बसलाय। बाग लावल्यानंतर 1,90,000 रुपये मला फक्त या मोसंबीचे मिळालेले आहेत। माझी जवळपास अर्धीच्या वरती मोसंबी गळून पडलेली आहे आणि हा बेमोसमी म्हणून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना, फळबाग जे शेतकरी आहे त्यांचे पंचनामे करायला पाहिजे। त्यांची मोसंबी किती गळते आहे त्याच्यावर त्यांना नुकसान भरपाई त्यांची द्यावा। जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर फुलांचा रंगोत्सव सुरू झालाय। रंगीबेरंगी फुलांनी कास पठार सजू लागले। फुलांचे जवळपास 123 प्रकार इथे बघायला मिळतात। यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे पर्यटकांना कुमोदिनी तलावापर्यंत बैलगाडीतून फेरफटका आता मारता येणार आहे। गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील ताटी गुडम गावात एक खासगी विहीर अचानक गरम पाणी देत असल्याची घटना समोर आली होती। या तपासणीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पथकानं गावात प्रवेश केला आणि विहिरीतील पाण्याची रासायनिक विश्लेषण केली। विहिरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळलं, ज्यामुळे चुनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे गरम पाणी निर्माण होत असल्याचं स्पष्ट झालंय। नवी मुंबईतल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं येत्या 30 सप्टेंबर रोजी उद्घाटन होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होईल। सिडको आणि अदानी समूहाच्या माध्यमातून या विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे। येत्या 15 सप्टेंबरपासून नवी मुंबई विमानतळावर सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत। गेले काही दिवस अकोला धुमसतंय, त्याचे पडसाद सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चातून उमटले। गणपती विसर्जनाच्या दिवशी एका हिंदू अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला होता। गेले 6 दिवस फरार असलेल्या बलात्काराचा मुख्य आरोपी तौहीद खान समीर खानच्या मुसक्या पोलिसांनी इंदूरमधून आवळल्यात। बलात्काराच्या घटनेनं संतापाचं वातावरण असतानाच ईदच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरला दुधानं अभिषेक घातला गेला। हा सगळा संताप या मोर्चात दिसत होता। मोर्चात अनेक हिंदू संघटना, भाजपचे आमदार, पदाधिकारी, इतर राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। पण या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नेतृत्व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप करत होते। या निमित्तानं अजित पवारांचे शिलेदार हिंदुत्वाचे दावेदार बनण्याचा प्रयत्न करत असल्याचं अधोरेखित झालंय। 7 दिवस पोलीस प्रशासन काय करत होतं आमचा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता आरोपी अटक केला, याला कुठेही पळवाट न ठेवता याच्यावरती सरकारी वकिलांची चर्चा करून मोठे सिनियर सरकारी वकील याच्यामध्ये नेमणं गरजेचं आहे। यांच्याकडनं चार्जशीट व्यवस्थितरित्या कुठेही लूज पॉल राहता कामा नाही आणि वास्तविकता ह्या संपूर्ण चार्जशीटमध्ये आली पाहिजे। ज्या घटनेमध्ये ज्यांनी ज्याला मदत घेतली असेल ते लोक देखील आरोपी करणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबरीनं लव्ह जिहादच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकारमधून कायदा लवकरात लवकर आणणं अत्यंत गरजेचं तयार झालेलं आहे। प्रत्येक राज्याने केला तो देशात लागू होऊन जाईल अशी आमची मागणी असल्याकडे आम्ही इथलच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। एकेकाळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निकटवर्तीय असलेले माजी संघटन आणि प्रशासन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेस सदस्याचा राजीनामा दिलाय। ज्या पक्षात बहुजन आणि बंजारा समाजाचं हित आहे अशा भाजपमध्ये येत्या काही दिवसात आपण प्रवेश करणार असल्याचं देवानंद पवार यांनी सांगितलं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडच चुकीची आहे। त्यांची ओळख ही राज्यातील जनतेला करून द्यावी लागते, त्यामुळे त्यांना संघटन बांधणं कठीण आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी पुन्हा एकदा बेभानपणे कार चालवणाऱ्या पर्यटकांचा प्रताप समोर आलाय। गुरुवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास भरधाव वेगात समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। पर्यटकांचा असा बेपर्वा आणि धोकादायक प्रकार केवळ जीवितास धोका निर्माण करत नाही तर समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांनाही संकटात टाकणारा ठरतोय। स्थानिक नागरिकांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली जाते। या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागपूरमध्ये रेल्वेच्या टपावर उभं राहून स्टंट करणं एकाला महागात पडलं। रेल्वे टपावर उभं राहिल्यानं तरुणाला जोराचा विजेचा धक्का लागला। यात तरुण गंभीररित्या जखमी झालाय। त्याच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुपारी 3च्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली। हा तरुण मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे।
मुंबईतल्या पवई IIT परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपलाय. पवई IIT परिसरात याआधीही बिबट्याचा वावर वारंवार आढळून आला होता. आज पुन्हा एकदा IITच्या मुख्य गेस्ट हाऊस परिसरात एक बिबट्या मुक्त संचार करत असताना आढळला. त्यामुळे पवई IIT परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यातील व्यावसायिक अभिजित भोसलेंना विमान प्रवासादरम्यान वाईट अनुभव आला. गोव्याहून पुण्याला जात असताना ते स्पाइस जेटच्या विमानानं प्रवास करत होते. त्यावेळी त्यांनी कोका कोला ऑर्डर केला होता. मात्र त्यांना देण्यात आलेल्या कोका कोलाच्या कॅनमध्ये धातूचे धारदार तुकडे होते. त्यातील काही तुकडे अभिजित भोसले यांच्या शरीरात गेल्यानं त्यांना त्रास होतोय. दरम्यान कोका कोलाच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे असल्याचं मान्य केलं. मात्र हा कोका कोला आमच्याकडे तयार होत नसल्याचं सांगत स्पाइस जेट कंपनीनं आपली जबाबदारी झटकली आहे. पुण्यामध्ये येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड इथे एकावर धारदार शस्त्रानं हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. दीप्तिमान दत्ता असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आरोपी शिवलिंग म्हात्रे सध्या फरार आहे. आरोपीला मदत करणाऱ्या दोघांना आता अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी बाईकवरून मुलींची छेड काढणाऱ्या बाईक रायडरला चांगलाच दणका दिला. महाविद्यालय परिसरात मुलींजवळ जात गाड्यांचा आवाज काढणं, शिवीगाळ करत त्यांची छेड काढणं या सर्व घटना तरुण रेकॉर्ड करून सोशल माध्यमांवर टाकत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी तरुण आणि त्याच्यासोबतच रील तयार करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकानं हा तरुण ज्या जागी मुलींची छेड काढायचा त्याच जागी नेत त्याची धिंड काढली. बदलापूर पश्चिम पोलिसांनी सोनसाखळी चोरी प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यावर याआधीच तब्बल 21 गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अजून 5 जणांवर मोका कारवाई संदर्भात प्रस्ताव सुरू असून संघटित गुन्हेगारी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे संकेत पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा परिसरात भरधाव ट्रक 30 फूट खोल नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाल्याची माहिती आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची सुद्धा माहिती आहे. पुलाच्या कठड्याला धडकून मालवाहू ट्रक थेट नदीत कोसळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 11 सराईत दरोडेखोरांना वसई गुन्हे शाखा 2च्या पथकानं अटक केली. यावेळी पोलिसांनी गावठी कट्टा, पिस्तूल, जिवंत काडतूस, चाकू, दरवाजे फोडण्याची साधनं यांसह एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या सर्व आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झालंय. जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीमध्ये सिमेंटनं भरलेला ट्रॅक्टर उलटल्यानं अपघात झाला. या अपघातात चालकाचा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्यानं मृत्यू झाला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिहार काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा AI व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर गोंदियात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. गोंदियातील सारसबाग चौकात चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं केली. मुंबईतल्या प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये. मात्र प्रभादेवी आणि परळ परिसरांना जोडणारा या 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून तिथे वरळी शिवडी उन्नत मार्गाला जोडणारा दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. पण नवीन पुलाच्या बांधकामामुळे या परिसरातील 19 इमारती बाधित होणार आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक नागरिकांचा विरोध कायम आहे. दरम्यान पुलाच्या प्रश्नावरून भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद साधला. बाधित इमारतींचा प्रश्न 8 ते 10 दिवसात मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. साहेबांनी सांगितलं की महेश जरी शिवसेनेचा असला तरी तो आपला आहे. कारण यामध्ये कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा राज्याच्या विकासाचा विषय. त्यामुळे महेश असतील, कालिदासजी असतील, या सगळ्यांना घेऊन या परळ, लालबाग, दादरचा विकास करण्याचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय एक ब्रिज होतोय, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर 4 वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि साहेबांशी मी चर्चा केली आणि साहेबांना जी परिस्थिती होती सुरुवातीपासून ती परिस्थिती सगळं सांगितल्यानंतर साहेबांनी एवढंच सांगितलं
की कॉरिडॉर सुरुवातीला आधी हे इंटरनॅशनल ब्रिजचं हे काम चालू होऊ दे. मुंबईनंतर आता पुण्यातही देवाभाऊंची जाहिरात लावण्यात आली आहे. पुण्यातील खडकी परिसरात मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो असलेल्या जाहिराती लावण्यात आलेल्या आहेत. जाहिरात कुणी लावली याची अद्याप माहिती मिळालेली नाही. नवी मुंबईतील वाशीच्या पीव्हीआर आयनॉक्स चित्रपटगृहात मनसे कार्यकर्त्यांनी धडक दिली. मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करून मनसैनिकांनी आंदोलन केलं. या चित्रपटगृहातील सर्व फलक इंग्रजीत आहेत. तसंच चॅटबॉटमध्येही मराठीला शेवटचं स्थान असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. मनसेनं पीव्हीआर व्यवस्थापनाला याबाबत निवेदनही दिलं. तसंच मराठीला दिलेल्या दुय्यम वागणुकीबाबत तात्काळ सुधारणा कराव्यात, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा मनसेकडून देण्यात आला. नागपुरातील अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेट उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या उड्डाणपुलामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत तसंच वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नावाजलेले अर्थतज्ञ श्रीकांत जिचकार यांचं नाव देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम चुराचंदपूरला पोहोचतील, जिथे ते विस्थापित लोकांची भेट घेणार आहेत. दरम्यान मणिपूर फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवटीत आहे. बिहार काँग्रेसनं एआयचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळता कथित व्हिडिओ बनवल्याचा दावा भाजपनं केलाय. यामध्ये पंतप्रधानांना त्यांची आई स्वप्नात येऊन दटावत असल्याचं दाखवण्यात आलंय. यानंतर भाजपनं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. हा केवळ पंतप्रधानांच्या नव्हे तर देशातील प्रत्येक आईचा अपमान असल्याचं भाजपनं म्हटलंय. दरम्यान पंतप्रधान मोदींची आई हिराबेन यांचं 2023 मध्ये 99व्या वर्षी निधन झालंय. काँग्रेसनं जारी केलेल्या या एआय व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी झोपलेले आहेत आणि त्यांची आई त्यांना स्वप्नात येऊन ओरडत असल्याचं दाखवलंय. नेपाळच्या नवनियुक्त पंतप्रधान सुशीला कार्की यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीद्वारे राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याची शिफारस केली. यावेळी नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार आता कौशल्य आणि क्षमतांच्या आधारे केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी प्रतिनिधी सभागृह बरखास्त केलंय. तर कार्की यांना 6 महिन्यांच्या आत प्रतिनिधी सभागृहासाठी नवीन निवडणुका घेण्याचा अधिकार देखील देण्यात आलाय. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घरात सध्या दिशा पटनीचे वडील निवृत्त डेप्युटी एसपी जगदीश पटनी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 4:30 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसंच भिंतीवर 4-5 फायरिंग केली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ज्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत दिशा पाटणीची बहीण खुशबू पाटणी हिनं प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केलाय. तसंच संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल अशी उघड धमकीही दिली. कर्नाटकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात झाला. विसर्जन मिरवणुकीत एक भरधाव ट्रक घुसल्यानं झालेल्या अपघातात तब्बल 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 20हून अधिक जण हे गंभीर जखमी झालेत. हासन तालुक्यातील मोसाळे होसळी गावात ही घटना घडली. हासन म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला असून रस्त्याच्या एका बाजूला मिरवणूक सुरू होती तर दुसऱ्या बाजूला वाहतूक सुरू होती. दुभाजक तोडून रस्त्याच्या एका बाजूनं टँकर आल्यानं हा अपघात झालाय. दरम्यान अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतावर लादलेल्या 50% करारामुळे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झालेत असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केलंय. दरम्यान व्यापारी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पुढील आठवड्यात भारताच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलंय. यावेळी ते राजदूत ग्रीर यांनाही भेटतील. या बैठकीत एका महत्त्वाच्या करारावर चर्चा केली जाणार आहे. तसंच या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येऊ शकतात असे संकेतही अमेरिकेनं दिले. अमेरिकेनंतर आता शेजारी देश मेक्सिकोनं आशियाई देशांवर जबर टेरिफ लादले आहेत. चीनसह इतर आशियाई देशांमधून मेक्सिकोमध्ये आयात केल्या जाणाऱ्या
सर्व वस्तूंवर 50% टॅरिफ लावले जाणार असल्याची घोषणा मेक्सिकोनं केली आहे. आम्हाला आमच्या देशातील नोकऱ्या वाचवायच्या आहेत असं कारण मेक्सिकन सरकारनं दिलं, परंतु यामागे अमेरिकेला खुश करण्याची रणनीती असल्याचा दावा विश्लेषकांनी केलाय. आशियातून येणाऱ्या स्टील, टेक्सटाईलसह अनेक क्षेत्रातील वस्तूंवर नवीन टॅरिफ लावले जाणार असल्याचं मेक्सिकन अर्थ मंत्रालयानं जाहीर केलंय. भारतासह चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, रशिया, थायलंड आणि तुर्की या देशांवर नवीन टॅरिफ नियम लागू होणार आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची ताकद आणि चमत्कार संपूर्ण जगानं पाहिला. या क्षेपणास्त्रांच्या मदतीनं भारतानं अवघ्या काही दिवसातच पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. आता भारत ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्रांची तिसरी खेप चीनच्या शेजारील देश फिलिपिन्सला पाठवणार आहे. त्यामुळे चीनचं टेन्शन वाढणार आहे. फिलिपिन्स स्वरक्षणासाठी ही क्षेपणास्त्र किनारी भागात तैनात करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण चीन सागरात मोठ्या प्रमाणावर तणाव वाढलेला असतानाच फिलिपिन्सला ही क्षेपणास्त्र दिली जातात. या सागरावर चीन आपला हक्क सांगत असतो. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी माझा.